12 वर्षों में एक बार होने वाले महाकुंभ में स्वामी जी प्रयागराज में प्रस्थान करने के पूर्व अनेक तीर्थों के स्नान कर आगे बढ़ रहे थे। सबसे पहले उन्होंने शुरुआत की हरिद्वार से, जिसे मायापुरी या मायानगर भी कहा जाता है। इसी स्थान पर समुद्र मंथन के समय अमृत गिरा था और उसी स्थान को आज हर की पौड़ी के नाम से जाना जाता है। यहीं पर स्वामी जी ने स्नान कर ऋषिकेश में प्रवेश किया। ऋषिकेश में 3 नदियों का संगम है ऐसा कहा जाता है, जिसमें शामिल है गंगा, यमुना और सरस्वती नदी। यहीं पर भगवान राम ने रावण को मारने के लिए तपश्चर्या की थी। धार्मिक ग्रंथों के अनुसार रैभ्य मुनि को भगवान विष्णु ने आम्र के आश्रय में दर्शन दिए थे और रैभ्य मुनि ने भगवान विष्णु से यह प्रार्थना की कि वे हमेशा के लिए यही रहें, और उन्होंने यहीं पर अपना स्थान निश्चित किया। इसीलिए इस स्थान को ऋषिकेश भी कहा जाता है। ऋषिकेश से स्वामी जी पहुँचे देवप्रयाग। ये पंचप्रयाग में से एक है। यहाँ अलकनंदा और भगीरथी नदियों का संगम बसा है। यहीं से पवित्र गंगा का उद्गम होता है। कहा जाता है भगीरथ ने यहीं से गंगा पृथ्वी पर अवतरित की थी। इसी स्थान को सुदर्शन क्षेत्र भी कहा जाता है। यहाँ संगम पर स्नान कर और रघुनाथ जी के दर्शन कर स्वामी जी आगे पहुँचे रुद्रप्रयाग। यहाँ अलकनंदा और मंदाकिनी का संगम था। पंचप्रयागों में दूसरे प्रयाग रुद्रप्रयाग में भगवान शिवजी ने रुद्र अवतार में नारद मुनि को दर्शन दिए थे। इसी से स्थान का नाम रुद्रप्रयाग पड़ा। यहाँ से स्वामी जी स्नान कर पंचप्रयागों में तीसरे प्रयाग कर्णप्रयाग में पहुँचे। इसी स्थान पर कर्ण ने कठिन तपश्चर्या की थी और भगवान सूर्य से अभेद्य कवच और कुंडल प्राप्त किए थे। इसीलिए इस तीर्थ स्थल का नाम कर्णप्रयाग पड़ा। कर्णप्रयाग से कुछ ही किलोमीटर की दूरी पर लंगासु नाम का गांव है, जहां पर गोमती प्रयाग स्थित है। यहाँ पर सूक्ष्म रूप से गोमती नदी और अलकनंदा का संगम होता है। यहाँ पर स्नान कर स्वामी जी आगे पहुँचे नंद प्रयाग, जहाँ पर नंदाकिनी और अलकनंदा नदी का संगम आता है। नंद प्रयाग को पहले कण्वाश्रम कहा जाता था, जिसे कण्व ऋषि की तपस्थली के नाम से पहचाना जाता था। नंद प्रयाग यह नाम भगवान कृष्ण के पिता यादव राज नंदा के नाम पर रखा गया था, क्योंकि उन्होंने भी यहाँ पर बहुत तपश्चर्या की थी। और यहाँ से स्वामी जी निकल पड़े अब विष्णु प्रयाग की ओर। विष्णु प्रयाग भगवान विष्णु के नाम से रखा गया था। ऋषि नारद ने यहाँ पर तपस्या की, वो भगवान विष्णु के दर्शन पाए थे। इसी कारण इस स्थान का नाम विष्णु प्रयाग पड़ा। यहाँ पर एक विष्णु जी का मंदिर है, जिसका निर्माण इंदौर की महारानी अहिल्याबाई ने करवाया था। विष्णु प्रयाग पहुँचकर स्वामी जी के अद्भुत अलौकिक दर्शन और हिमालय के विहंगम दृश्य देखकर आप अवश्य बहुत प्रसन्न हो जाएंगे। विष्णु प्रयाग का यह वीडियो आगे अवश्य देखें। जीवन है शांत आहे का उदास आहे, आनंदी आहे का उच्छृंखल आहे, सुखातला आहे का दुःखातला आहे, ह्या सगळ्याची जी एक घालमेल आहे ती आत्तापर्यंत हा निराश, नर्वसनेस, डिप्रेशनमधला हा जो मनुष्य आहे हा आत्तापर्यंत माझ्या या गुरुगीतेमधून ऐकत आला। आता त्याची जी निराशा आहे, त्याचं जे डिप्रेशन आहे, त्याचं जे मानसिक असंतुलन आहे, ते मला वाटतं हे एवढं ऐकल्यावर त्याला ते जे नेमकं हवं होतं ते तत्व म्हणजे गुरु, त्याची ती भेटीची ओढ लागली। ती भेट त्याची झाली, त्याच्या मनोकामना पूर्ण झाल्या आणि त्याला ते असं वाटलं की ही गुरु भेट झाली, हे मार्गदर्शन झालं आणि मला खरंच शांत वाटायला लागलं। गुरुकृपेनं मी सुखी तर झालोच, पण मी समाधानी झालो। कशा प्रकारचं समाधान मला मिळालं तर तो सांगतो शाश्वत स्वरूपाचं मिळालं।
अध्यात्म चिंतन काय असतं, त्याच्यामध्ये सत्य साधक कसा तयार होतो ते मला आत्ता कळलं. आणि त्यामुळं आता मात्र असं व्हायला लागले की माझ्या चित्तामध्ये, मनामध्ये अशा आनंदाच्या लहरी उसळायला लागल्यात आणि एक असा झंकार यायला लागला. आणि असं वाटायला लागलं की मी खूप काही गुरुच्या साक्षीने वेगळंच काही पाहतोय, अनुभवतोय. आणि त्यामुळं मला या भजनामध्ये असा उठाव घेता येत नाही आहे, वर्णन आहे उठावाचं, पण मी माझ्याच चिंतनात आहे की मला हे सगळं कसं प्राप्त झालं आणि मी कसा आपोआप या गुरुच्या मार्गावर चालायला लागलो. आणि मग मी माझ्याच, त्याला म्हणतात ना, अपने ही धुन में खयालों में, तशी माझी अवस्था झाली. आणि त्यामुळे या भैरवीमध्ये माझा म्हणावा तसा आवाज तुम्हाला उठलेला दिसत नाही. याचं कारण माझं डिप्रेशन निघून गेलं, मला चिंता होती ती गेली, सुखाची विटंबना माझी झाली ती गेली, दुःख मला असं खूप वाटत होतं ते ओझं कमी झालं. आणि फार असं वेगळं सुंदर ज्ञान, मार्गदर्शन, अभ्यासपूर्ण चिंतन मला ते प्राप्त झालं. आणि त्यामुळं ते मी सगळं तुम्हाला केव्हा एकदा सांगतोय असं वाटलं. पण काय करू, ह्या आनंदामध्ये, या साक्षात्कारामध्ये माझी जी वाणी आहे ना ती वैखरी होण्याच्या अगोदर परा झाली. मला काही बोलताच येईना आत्ता, अशी माझी स्थिती झाली. माझ्यासमोर ते जे परब्रह्म, ती चैतन्य, त्याची रचना, ते ब्रह्म, ते विश्व, ती मनुप्रेरणा, असं सगळं त्या गूढ गोष्टींचं असं गुंजन, असं काय सांगू तुम्हाला, मंथन म्हणजे घुसळलं जाते असं. आणि एक ज्ञान सिंधूंची अशी माझ्यावर कोणीतरी असं शॉवर टाकते असं मला वाटायला लागलं. आणि हा सच्चिदानंद इतका आहे की काय सांगू. आणि मग त्या आनंदातच मी अजून आहे बघा. असाच आनंदात तुम्ही राहावं अशी इच्छा सद्गुरुचरणी करून इथं ही गुरुगीता समाप्त करतो. लहरी मधुनी, आनंदाच्या लहरी मधुनी, उठला जो झंकार, हो उठला जो झंकार, झाला गुरूंचा साक्षात्कार, झाला गुरूचा साक्षात्कार, झाला गुरूचा साक्षात्कार. साधक जन हो, ऐका आता साधक जन हो, सखा सांगतो विचार करावो, सखा सांगतो विचार करावो. ज्ञानाची ही गंगारा हो, ज्ञानाची गंगारा हो, करण्यासी उद्धार आपुला, करण्यासी उद्धार, झाला गुरूचा साक्षात्कार,
त्या ब्रह्मचेतना काय अर्थ त्या ब्रह्मचेतना विश्व आणि कती मनुप्रेरणा विश्व आणि कती मनुप्रेरणा गुंफियता आधार परस्परे गुंफियता आधार झाला गुरुचा साक्षात्कार झाला गुरुचा साक्षात्कार गोष्टींचे गुंजन गूढशा गोष्टींचे गुंजन कसे चालते मनासी मंथन कसे चालते मनासी मंथन करुणी ज्ञान सिंधूची घुसळण करुणी ज्ञान सिंधूची घुसळण ज्ञानरत्नांचे हार माळूया ज्ञानरत्नांचे हार झाला गुरुचा साक्षात्कार झाला गुरुचा साक्षात्कार सखा सांगतो सच्चिदानंद हा सखा सांगतो सच्चिदानंद हा साधकानो निज अंतरी पहा साधकानो निज अंतरी पहा आनंद डोहीचा लाभ घ्या हो आनंद डोहीचा लाभ घ्या हो करुणी जय जयकार ज्ञानाचा करुणी जय जयकार झाला गुरुचा साक्षात्कार झाला गुरुचा साक्षात्कार आनंदाच्या लहरी मधुनी आनंदाच्या लहरी मधुनी उठला जो झंकार हो उठला जो झंकार झाला गुरुचा साक्षात्कार झाला गुरुचा साक्षात्कार झाला गुरुचा साक्षात्कार गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 बंधन मग कसले स्वार्थ हा गुरुसेवेमध्ये असताना निश्चित असतो. अर्थात गुरुप्रेम
याचा लोभ असतो, गुरुसेवेचा स्वार्थ असतो आणि गुरुनामाचा लळा लागायला लागतो. ह्या तिन्ही गोष्टी झाल्या की पूर्ण अहंकार आपल्यातला निघून जातो आणि आपण शुद्ध चित्ताने फक्त एवढंच म्हणतो, बंधन मग कसले. छंद लागतो गुरुमूर्तीचा, गुरुमूर्तीसमोर बसण्याचा. आपोआप चिंतन सुरू होतं, सतत ते चालू राहतं. एका गूढ अज्ञान अशा सृष्टीमध्ये आपण आपल्या सूक्ष्म देहाने फिरायला लागतो आणि तो अनुभव मग बंधन राहतच नाही ना. स्वभाव आपला गुरुच्या भक्तीचा होतो. आपल्याला जे ज्ञान मिळतं ना ते दिवसाच्या सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे मिळायला लागतं. सगळी दांभिकता, अवडंबर याचं सगळं लोप पावतो आणि आपल्याला उच्च तत्व हे कळायला लागतं. असा आनंद घेता घेता आपल्यातलं बंधन संपता संपता आपल्या आत्मीयतेचा, एका गुरुसत्तेचा आणि एका विलीनतेचा एक प्रचंड योग आपल्याला ब्रह्म म्हणून दिसतो, नाही का. बंधन मग कसले. सद्गुरु चरणी सेवा करिता, सद्गुरु चरणी सेवा करिता आत्मभाव नुरले, आत्मभाव नुरले. बंधन मग कसले, कसले. बंधन मग कसले, कसले. बंधन मग कसले. स्वार्थ एक त्या गुरुसेवेचा, लोभ राहिला गुरुप्रेमाचा. लळा लागला गुरुनामाचा. अहंकारता पूर्ण जाळता, शुद्ध चित्त उरले. बंधन मग कसले, कसले. बंधन मग कसले. छंद लागता गुरुमूर्तीचा, चिंतन करता सातत्याचा. नरहरी गुरुच्या गूढ सृष्टीचा. एकतानता ती अनुभविता, देहभाव हरले. बंधन मग कसले, कसले. बंधन मग कसले. स्वभाव होता गुरुभक्तीचा, प्रकाश येता गुरुज्ञानाचा. लोप होऊनी दांभिकतेचा. दिव्य भव्यता आणि उच्चता हेच गम्य कळले. बंधन मग कसले, कसले. बंधन मग कसले. आनंद घेता गुरु कृपेचा,
नरहरी गुरुच्या प्रेरकतेचा मार्ग समजता सत्य भक्तीचा संकुचितता दूर सारता उच्च तत्व गमले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले बंधन सरता आत्मीयतेचा भाव राहिला गुरु सत्तेचा सर्वस्वाच्या विलीनतेचा दत्त भावता योग सहजता हेची ब्रह्म ठरले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले सद्गुरु चरणी सेवा करिता सद्गुरु चरणी सेवा करिता आत्मभाव नुरले आत्मभाव नुरले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले कसले बंधन मग कसले कसले बंधन 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 मग कसले